काश्मीरच्या पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानं अख्खा देश हादरला। तब्बल 26 पर्यटकांचे प्राण घेणाऱ्या या दहशतवादी हल्ल्याचा कट नेमका कसा, कुठे शिजला, कोणी शिजवला, या कटाचे सूत्रधार कोण, या हल्ल्याशी पाकिस्तानचं नेमकं काय कनेक्शन आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा खास रिपोर्ट। हेच ते क्रूर कर्मा हैवान ज्यांच्यामुळे संपूर्ण देश हळहळतोय। यात सैतानांमुळे संपूर्ण देश चिडलाय आणि सरकार ऍक्शन मोडवर आलंय। याच दहशतवाद्यांनी मंगळवारी काश्मीरच्या पहलगाम मध्ये 25 पेक्षा अधिक पर्यटकांना जीवे मारले। या दहशतवाद्यांचं पाकिस्तान कनेक्शन आता समोर आलंय। या घटनेनंतर आता एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। इंशाअल्लाह हम इन सब बुतों को तोड़कर जिहाद पर इंशाअल्लाह मुत्तहिद होना होंगे। इंशाअल्लाह जिहाद के जरिए आज अल्लाह ताला बड़ी खुशखबरियां दे रहा है। बांग्लादेश के अंदर हिंदू बनिए के मफादात दफन हो गए। शाम के पर आज मुजाहिदीन की हुकूमत है और मकबूजा कश्मीर की आखिरी बात बताकर क्या दिया जिहाद ने, क्या दिया मुजाहिदीन ने। अल्लाह की कसम, जब हिंदुस्तान ने गाय के पुजारी ने मकबूजा कश्मीर के अंदर 35 से 370 को खत्म किया, आप मुझे बताइए क्यों खत्म किया था, किस लिए खत्म किया था? डेमोग्राफिक चेंज के लिए, मुस्लिम शनाख्त को मिटाने के लिए, मुस्लिम अक्सरियत को अकलियत के अंदर बदलने के लिए एड़ी चोटी का जोर लगाया। आपने टंकों के जरिए, तोपों के जरिए, मिसाइलों के जरिए, हेलीकॉप्टरों के जरिए, ड्रोन के जरिए शब्दांमधून आग ओकणारा, कट्टरतावाद पसरवणारा हा लष्कर-ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या कमांडर सैफुल्ला काय म्हणतोय तर जम्मू काश्मीर मध्ये हल्ले वाढणार अशी थेट धमकी त्याने दिली आहे। यात सैफुल्लानं याआधी फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीर पाकिस्तानात असेल अशी वल्गनाही केली होती। तर 17 मार्च 2025 रोजी लष्कराचा कुख्यात कमांडर अबू मुसा याने एका जाहीर बैठकीत काश्मीरमध्ये पुन्हा तोफा गरजतील, डोकी कापली जातील आणि जिहाद थांबणार नाही असं वक्तव्य केलं होतं। हाच सैफुल्ला 22 तारखेच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती आहे। रावळपिंडीमध्ये हल्ल्याचा कट रचल्याची माहिती। या हल्ल्यामध्ये एकूण 6 ते 8 दहशतवादी सहभागी असल्याची शक्यता। प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची संख्या कमी। 2 दहशतवादी पश्तून भाषेत बोलत होते। 4 दहशतवाद्यांपैकी 2 पाकिस्तानी, 2 स्थानिक असल्याची माहिती। हे पाकिस्तानातून आलेले दहशतवादी भारतात नेमके कोणत्या मार्गाने आले त्याचीही माहिती समोर आली आहे। पीर पंजालच्या डोंगराळ भागातून राजौरीमध्ये पोहोचले। चत्रू आणि वधावन मार्गे हे दहशतवादी पहलगाम मध्ये पोहोचले। या मार्गाने हे दहशतवादी पहलगाम मध्ये पोहोचले, मात्र हल्ला करण्याआधी त्या परिसराची त्यांनी पाहणी केली। हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचण्याचे नकाशे, अत्याधुनिक हत्यारं हे सारं मिळवलं आणि पूर्व तयारीनिशी या आतंकवाद्यांनी नरसंहार केला। यासाठी AK-47 चा वापर करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे। तर 15 ते 20 मिनिटं गोळीबार सुरू होता। या 15 ते 20 मिनिटात अनेक निष्पापांचा जीव गेलाय। पाकिस्ताननं या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं असलं तरी सुद्धा संपूर्ण जगाला ठाऊक आहे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।